नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण प्रश्न घेऊन आले आहे, जे येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. तर तुमचा पहिला प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? जर या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये आन्सर देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची पण रिव्हिजन होईल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. जगातील सर्वात मोठा देश हा रशिया आहे. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील क्षेत्रफळाच्या आधारावर सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर भारतातील क्षेत्रफळाच्या आधारावर सर्वात मोठे राज्य हे राजस्थान आहे. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, अंतरात जाणारी पहिली भारतीय महिला कोण होती? तर अंतरात जाणारी पहिली भारतीय महिला ही कल्पना चावला होती. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मनुष्याच्या शरीरात कोणती धातू आढळते? तर मनुष्याच्या शरीरात लोह ही धातू आढळते. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतात पहिला स्वातंत्र्य संग्राम कधी झाला? तर भारतात पहिला स्वातंत्र्य संग्राम 1857 साली झाला. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सर्वप्रथम GST लागू करणारा देश कोणता होता? तर सर्वप्रथम GST लागू करणारा देश हा फ्रान्स होता. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, एलिफंटा लेण्या कुठे स्थित आहे? तर एलिफंटा लेण्या या महाराष्ट्रात स्थित आहेत. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, अकबरचे मकबरा कुठे स्थित आहे? तर अकबरचे मकबरा हे सिकंदरामध्ये स्थित आहे. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात नीरमहल जल उत्सव साजरा केला जातो? तर नीरमहल जल उत्सव हा त्रिपुरामध्ये साजरा केला जातो. ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, चोल मंदिरे कोणत्या राज्यात आहेत? तर चोल मंदिरे हे तमिळनाडूमध्ये आहेत. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह हा गुरु आहे. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मनुष्याच्या शरीरात एकूण किती हाडे असतात? तर मनुष्याच्या शरीरात एकूण 206 हाडे असतात. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मनुष्याच्या मेंदूमध्ये किती टक्के पाणी असते? तर मनुष्याच्या मेंदूमध्ये एकूण 80% पाणी असते. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात वेगाने धावणारा प्राणी कोणता? तर जगातील सर्वात वेगाने धावणारा प्राणी हा चित्ता आहे. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पपई कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे? तर पपई हे मलेशिया देशाचे राष्ट्रीय फळ आहे. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर पाण्याचे रासायनिक सूत्र हे H2O हे आहे. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतात पहिला उपग्रह कोणता होता? भारताचा पहिला उपग्रह कोणता होता? तर भारताचा पहिला उपग्रह हा आर्यभट्ट होता. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, तिरंग्यावर अशोक चक्र कोणी लावले? तर तिरंग्यावर अशोक चक्र लावणारे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, घड्याळाचा शोध कोणी लावला? तर घड्याळाचा शोध
पीटर याने लावला. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताच्या संविधानात एकूण किती भाषा आहेत? तर भारताच्या संविधानात एकूण 22 भाषा आहेत. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वप्रथम वीज कोणत्या शहरात आली होती? तर भारतात सर्वप्रथम वीज कोलकाता शहरामध्ये आली होती. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता? तर मौर्य साम्राज्याचा संस्थापक हा चंद्रगुप्त मौर्य होता. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, गुप्त राजवंशातील कोणत्या राजाला भारताचा नेपोलियन म्हटले जाते? तर गुप्त राजवंशातील समुद्रगुप्त याला भारताचा नेपोलियन असे म्हटले जाते. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मुघल बादशाह अकबरच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार कोण होता? तर मुघल बादशाह अकबरच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार हा तानसेन होता. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावाची सुरुवात कोठून झाली? तर 1857च्या उठावाची सुरुवात मेरठमधून झाली. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच शिखर कोणते होते? तर जगातील सर्वात उंच शिखर हे माउंट एव्हरेस्ट आहे. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताचा मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारताचा मिसाईल मॅन म्हणून APJ अब्दुल कलाम यांना ओळखले जाते. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रगीत गाण्यास किती वेळ लागतो? जर या प्रश्नाचा आन्सर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भारताचे राष्ट्रगीत गाण्यासाठी एकूण वेळ हा 52 सेकंड एवढा आहे. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात उष्ण राज्य कोणते आहे? तर भारतातील सर्वात उष्ण राज्य हे राजस्थान आहे. ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते आहे? तर महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य हे सागरेश्वर अभयारण्य आहे. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर MS स्वामीनाथन यांना ओळखले जाते. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषेतील पहिला शिलालेख कुठे आढळला? तर मराठी भाषेतील पहिला शिलालेख हा कर्नाटकमध्ये आढळला. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारने मुद्रा बँकेची स्थापना कधी केली? तर भारत सरकारने मुद्रा बँकेची स्थापना 2015 साली केली. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके कोणत्या विभागात आहे? तर महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके कोकण या विभागात आहेत. ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सह्याद्री पर्वत कोणत्या नावाने ओळखला जातो? तर सह्याद्री पर्वत पश्चिम घाट या नावाने ओळखला जातो. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात जास्त होती? तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील ठाणे या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात जास्त होती. ऑप्शन नंबर
ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सुवर्णनगरी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर महाराष्ट्रात सुवर्णनगरी म्हणून जळगाव हे शहर ओळखले जाते. ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक पर्यावरण दिन हा 5 जून रोजी साजरा केला जातो. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, संगणकाचा जनक फादर ऑफ कम्प्युटर कोणाला म्हटले जाते? तर संगणकाचा जनक चार्ल्स बेबेज फादर ऑफ कम्प्युटर याला ओळखले जाते. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर हे कळसूबाई हे शिखर आहे. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.